नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झालाय, गायब झालाय. पुणे विमानतळावरून सावंत यांचा मुलगा बेपत्ता झालाय. सावंत यांनी ड्रायव्हरला मुलाला विमानतळावर सोडण्यास सांगितलं होतं. त्यानंतर कारमधून सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पुण्यातून ही धक्कादायक बातमी आहे. विमानतळावरून अपहरण झाल्याचा संशय आहे. तानाजी सावंत जे शिंदे गटाचे आहेत, माजी मंत्री आहेत, आरोग्यमंत्री आहेत, विद्यमान आमदार आहेत. पुणे विमानतळावरून सावंतांचा मुलगा बेपत्ता झालेला आहे. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला. विमानतळावरून अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होतोय. तानाजी सावंत हे धाराशिवचे आमदार आहेत, माजी आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झालेला आहे. पुणे विमानतळावरून सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. सावंत यांनी ड्रायव्हरला मुलाला विमानतळावर सोडण्यास सांगितलं होतं आणि त्यानंतर कारमधूनच सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पुणे पोलीस अलर्ट झालेले आहेत. सावंतांच्या मुलाचा शोध घेतला जातोय. पुण्यातून ही धक्कादायक बातमी आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आलेली आहे. विमानतळावरून अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पुणे पोलीस आता सावंतांच्या मुलाचा शोध घेत आहेत. पुणे कंट्रोल रूमला या संदर्भात एक फोन देखील आला होता. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता आहे. आपण फोटो बघतोय त्यांच्या मुलाचा. दुपारी सावंतांना ड्रायव्हरला मुलाला विमानतळावर सोडायला सांगितलं. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला मुलगा बेपत्ता झाल्याचा कॉल आला. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. सागर, शोध घेतला जातोय का? कारण धक्कादायक बातमी आहे. सद्यस्थिती काय आहे? नक्की दुपारी 4च्या सुमारास ऋषिराज हा पुणे विमानतळाच्या दिशेने गेलेला होता आणि त्यानंतर ते तिथून गायब झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी पोलिसांशी संपर्क केला, मात्र ऋषिराजचा कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. मात्र नक्कीच सागर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पुणे पोलीस आता ऋतुराजचा शोध घेत आहेत. पुणे पोलीस कंट्रोल रूमला बेपत्ता झाल्याची कॉल आला आणि त्यानंतर आता पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढच्या बातमीकडे. राज्याच्या राजकारणातील आता मोठी बातमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.25 तास शिवतीर्थावर चर्चाही झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तेव्हा या दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांआधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. भाजप नेत्यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र या टीकेनंतर मुख्यमंत्री अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट होती का, याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस राज ठाकरेंची भेट होती का, अशी चर्चा सुरू झाली. विधानसभेला शिंदे सेनेमुळे मनसेची युती झाली नसल्याचा दावा. मनसे शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं विधानसभेला नुकसान. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युतीची आता चाचपणी केली जाते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मनसेची युती शक्य आहे. भाजप नेते सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील अशी भीती भाजप नेत्यांना वाटते का,
असा देखील सवाल आता विचारला जातोय. पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याची आता चर्चा सुरू झाली. कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीमधून उभे राहिले होते, मात्र तिरंगी लढतीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. मात्र आता अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या कॅफेत चहा प्यायला गेलेत असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावलाय. फडणवीस राज भेटीबाबत विचारलं असताना असं चहा पण होतच असतं असं राऊत म्हणाले. तर राऊतांच्या या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी पलटवार केलाय. काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. तुम्ही मनसेचे तुम्ही मनसे झाले तिकडे सगळे कॅफे कॉफी प्यायला जातात, कसं पाहता या ठिकाणी? संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात, मग झाडू मारायला जातात का संजय राऊत? एकीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतलेली आहे. आमदार मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई यांनी फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या या मालिकेमुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र भाजप इतर प्रादेशिक पक्षांशी धोरणात्मक युती करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. मला असं वाटतं आता चर्चा काय झाली हे मीडियाला सांगितलं पाहिजे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांची भेट विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेऊ नये अशातला कोणताही भाग नाही. सुभाष देसाई साहेब, मिलिंद नार्वेकर साहेब आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चित भेटलो. वेगवेगळ्या कामासाठी भेटलेलो. मला वाटतं त्या गोष्टी काही मीडियावर सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जुनी कटुता विसरून ठाकरेंची सेना आणि भाजपची युती होणार का याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगलेली आहे. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे सुरेश धस एका वक्तव्यामुळे मात्र वादात सापडलेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह करू नका असं आवाहन धस यांनी अगदी जाहीरपणे केलंय. एवढंच नव्हे तर सोमनाथच्या हत्येचा आरोप असलेल्या पोलिसांना माफ करा असंही सांगायला धस विसरले नाहीत. सोमनाथच्या समर्थनार्थ परभणीहून निघालेल्या मोर्चाचा नाशिकमध्ये समारोप झाला. या मोर्चाला सुरेश धस देखील उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ ट्विट करत आव्हाडांनी धस यांचा समाचार घेतला. फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने, मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. तर हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धस यांनी वाल्मिक कराडसह पोलिसांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या धस यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूप्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे. बघा आता सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची प्रतिक्रिया काय आहे. धसांच्या या भूमिकेवर सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं संताप व्यक्त केला आहे. माझा मुलगा मला परत द्या, मग पोलिसांना माफ करा असं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं केलं. माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणं, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब. हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही. आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग, माझं लेकरू मला परत द्या
आणि हे करा तुम्ही बोलणं ही चालू करा. नंतर हे पोलीस लोकाला मोकळं सोडा आणि सोडून द्या. पंकजा मुंडेच्या वक्तव्याकडे वळूया. आष्टीवर आता जास्त प्रेम करावं लागेल असा टोला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी धस यांना लगावलाय. तर आमदार धस यांनीही पंकजा मुंडेंच्या विधानाचा समाचार घेतलाय. पाहूयात काय म्हणाले. बीड तर माझाच आहे. बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला. आता काय ती पल्ली तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय, तर सारखं मला यावं लागेल. चालेल ना, देताल ना भाकरी भाजी काही. त्यांनी खूप प्रेम केलंय आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये. आणि आज तुम्ही टीव्ही वाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा. ते ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील. शिट्टीवाले, आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती. पुढची बातमी आता ममता कुलकर्णीबाबत. महामंडलेश्वर पदाचा राजीनामा ममतानं दिलाय. किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी ममताची नियुक्ती झाली होती, मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून टीकाही झाली होती. किन्नर आखाड्यानं देखील ममताच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता, मात्र आता याच वादामुळे ममतानं राजीनामा दिलाय. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं. तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था. ममता कुलकर्णीच्या बातमीनंतर आता राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. राज ठाकरेंकडे आमदार खासदार नाही तरी भेट होते, आमच्यावर याचा काही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर विरोधकांनी टीका केली. राज ठाकरेंचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय, त्यामुळे राज ठाकरेंकडे कोण जातं याला फार महत्त्व राहिलं नाही अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेने केली. पंकजा मुंडे यांनी सांगितलं म्हणजे त्या लगेच नवा पक्ष काढणार नाही, त्या नव्या पक्षाबद्दल विचार करत असतील तर विचार करायला हरकत नाही असं छगन भुजबळ बोललेले आहेत. याआधी ओबीसीचा मुद्दा घेऊनच शिवसेनेतून बाहेर पडलो होतो असं देखील माजी मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं. पंकजा मुंडेंनी नवा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील असं संजय राऊत बोलले. गोपीनाथ मुंडेंनी युतीसाठी काम केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलाय, तर दुसरीकडे या नव्या समितीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आले. त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचाही या समितीत समावेश आहे. विधानसभेचा निकाल मान्य नसून तो आम्ही मानत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्यानंतर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका केली. मागे गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मंडळांना नोटीसा का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारलाय. पीओपी मूर्ती बंदीवरून ठाकरेंनी हा सवाल केलाय. पंतप्रधान मोदी डुबकी मारतात, मग पीओपी मूर्तीचं विसर्जन का नको असा सवालही ठाकरेंनी केलाय.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच आपल्या सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवली. उदय सामंत यांच्या फाईल सीएमओमध्ये अडकल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. MIDC आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात, अधिकारी परस्पर कारभार बघतात असा आरोप उदय सामंत यांनी या पत्रातून केल्याचं समजतं. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या 5 संचालकांवरील अविश्वास प्रस्तावाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. मुंबई हायकोर्टानं 5 संचालकांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची देशातील पहिली घटना होती, मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली. अमरावतीच्या दर्यापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. मोठ्या संख्येनं राजीनामे दिल्यानं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. दर्यापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पडलेल्या धाडीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली. अशी कोणतीही कारवाई करण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही, मला बदल घडवायचा आहे, बदला घ्यायचा नाही, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलले. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील झाराप 0 पॉईंटवर 12 फेब्रुवारीला एकत्र येण्याचं आवाहन आमदार निलेश राणेंनी हिंदू बांधवांना केलं. या ठिकाणी काल पर्यटकाला मारहाण करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी हे आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोलापूरकरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. नवीन सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हल्लाबोल आमदार आव्हाड यांनी सरकारवर केला. कोण तो बिनलायकीचा सोलापूरकर, काही बोलतोय, सध्या पुण्यात संरक्षण घेऊन फिरतोय, त्याचं संरक्षण निघाल्यावर त्याला लोक उत्तर देतील असा इशारा आव्हाड यांनी दिलाय. मुद्दाम महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे बघितलं पाहिजे असा संशय शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला. सरकारने एकदा कायद्याचा दणका दिला पाहिजे असं देखील ते बोलले. सोलापूरकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी शिवेंद्रराजे बोलत होते. अभिनेते राहुल सोलापूरकरांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली. राहुल सोलापूरकरांवर राज्य सरकारनं अजामीनपत्र गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याशिवाय हे लोक शुद्धीवर येणार नाहीत असा घणाघात विखेंनी केलाय. मुक्ताफळे उधळून स्वतःची लोकप्रियता वाढवणं हा काही लोकांचा धंदा झालाय अशी टीका देखील त्यांनी केली. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ होताना दिसते. मुंबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरुवात केली. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये अलाहाबादियानं एका कंटेस्टंटच्या पालकांबाबत वादग्रस्त व्यक्त केलं होतं. त्यानंतर रणवीरवर सर्वत्र टीका होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे दिल्लीला जातील. दिल्लीत शिंदे आता कुणाची भेट घेणार याची चर्चा आहे. अमित शहांना भेटणार का किंवा भाजपच्या आणखी कुठल्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं वादग्रस्त विधान प्रकरणी आता माफी मागितलेली आहे. एका शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून त्यांनी माफी मागितली. नागपूर जिल्ह्यात 1228 लाडकींकडे 4 चाकी वाहनं असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे त्याचं अनुदान आता बंद होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 9.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं संसदेत दिलंय. खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये अशी मागणी लोकसभेत केली होती. त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी लेखी उत्तर दिले, ज्यात अलमट्टी धरणाची उंची वाढण्यास जललवादानं मान्यता दिली आहे. वाईतील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी झाले तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमी गिर्यारोहकांचं बचाव कार्य सुरू आहे. गिर्यारोहक इंदापूरवरून आले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग आजपासून पुढे 6 महिने बंद राहणार आहे.
कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे हा एक्झिट मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरून जाणारी वाहनं कोनफाटा येथे पळसपे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली जाणार आहे.